मित्रांनो आमचा पांडवया फायनली वापस आलेला आहे. कारण काय पांडवया, कारण हे छोकरा शहरात नाही राहत को. तर नेमकंच मी आजू भाईला घरी सोडायला गेलतो, तर तिथे आपल्या करज शेटची आई भेटल्या आणि त्यांना काहीतरी हिवताप आली, तर त्यामध्ये एकदा मला गोळ्या आणून दे. तर मग त्यांना गोळ्या घेतो आणि पुन्हा मला हेअरस्टाईल करायला जायचं आहे. कारण की लय वाढत केस वगैरे. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता सध्या आम्ही ही साडी एक आणि ही दागिने घेतलेली बघा, कारण आपल्या देवीचा आज आपल्याला शृंगार करायचा आहे. कारण की आता घटस्थापना जवळपास 22 तारखेला आहे. आता 4-5 दिवस राहिलेत घटस्थापना म्हणजे देवी बसायला. तर आपल्याला देवीचा शृंगार करायचा आहे आज. आणि हे साडी वगैरे आम्ही रात्री घेऊन ठेवली होती, पण ते आज सगळं सेट करून टाकू. आणि मंडळी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, कारण की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला देवीचं पूर्ण रूप सुद्धा पूर्ण शृंगार दाखवणार मी तुम्हाला, आणि देवीचं फेस पण दिसणार आहे. तर आईला दाखवण्यासाठी मी पूर्ण सेटअप बाहेर काढाय बघा मित्रांनो. तर सेटअप तुम्ही बघू शकता कसं आहे. आई छान आहे. छान. ह्याला काय म्हणते हे कुठे गेलं, हे बाजू बंद. हे दोन पाहिजे होते, पण हे एकाच हाताला आलेला आहे. लयच खतरा दिसेल पण आहे ना घातल्यावर सगळं. साडी दाखव ना, साडी कुठे, साडी कुठे आता दूर. अरे त्याच्या खाली वाटत आणि ही मित्रांनो बघा देवीची साडी कशी निघतली. काढ नुसतं बाहेरच्या बाहेरून दाखव ना. अशी दागिने लयच पण छान घेतली ते एकदम होय. आणि ही आपल्या देवीची साडी. तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि आपल्या देवीचा शृंगार पण बघा. काय गापना दुकान तू असा मार खाशील शिवाय देतो काय कर ना आई बरं तेवढा. सर आई पण लयच खराब आहे. तू आत लावला होता. बघा बघा मित्रांनो आमची आई कशी बोलती मला. रोज नव्या साड्या, 9 दिवस 9 साड्या. तिकडे. तर मित्रांनो आमचा पांडवया फायनली वापस आलेला आहे. कारण काय पांडवया, कारण हे छोकरा शहरात नाही राहत को. कारण तुम्हाला बघायचं असेल तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि शेवटला तुम्ही आम्ही शेवटला काय आता सांग. कारण की नरेंद्र निसर रात्री रडू लागला बघा मित्रांनो. त्याच्यानंतर पप्पाला धारूडच्या घाटामधून पांडवया आपला वापस आला बघा रात्री 12 वाजता. लय जागावे गाबडे भयानक. तर आपण पहिल्यांची साडी घेतली होती ती आम्हाला थोडीशी कमी पसंत आली, तर मग त्याच्यामुळे आम्ही दुसरी साडी घेतली बघा. तर मग आता डायरेक्ट तुम्हाला ही साडी नेशिल्यावर दाखवतो. तर चला. तर मित्रांनो आपल्याला आता साडी नेसवायची होती, पण काय इथला शटरला कुलूप लावलेलं आहे बघा, आणि ह्याच्या मधातच आपली देवी आहे. तर आणि ही शटरची चावी पण एका कामगाराकडून समजा चुकून त्यांच्या सोबत गेली बाहेरगावी. तर त्यामुळे मग आता आपण साडी उद्याच्या ह्याच्यामध्ये नेसू आणि देवीचा फुल लुक पण तुम्हाला उद्याच्याला दाखवून देऊ. तर आता घरी जाऊ. तर नेमकंच मी आजू भाईला घरी सोडायला गेलतो, तर तिथे आपल्या करज शेटची आई भेटल्या आणि त्यांना काहीतरी हिवताप आली, तर त्यामध्ये एकदा मला गोळ्या आणून दे. तर मग त्यांना गोळ्या घेतो आणि पुन्हा मला हेअरस्टाईल करायला जायचं आहे. कारण की लय वाढत केस वगैरे. तर मी कटिंग करायला आलोय, पण आता इथं वारीकच बाहेर गेलेला आहे, तर आपल्याला थोड्या वेळ आता इथं वेट करावं लागणार. आणि तोपर्यंत आपण विचार करू की आपल्याला कशा पद्धतीची हेअरस्टाईल करायची. तशी तर आपण सिम्पलच ठेवतो कधी पण, आणि आता आपण सिम्पलच असणार. पण तेच माझ्यासोबत एक गोष्ट लय कॉमन होती दरवेळेस. जेव्हा मी घरी आता तेव्हा मला वाटतं की हेअरस्टाईल लय वाढली, लयची वेगळी वाटायली असतं. आणि जेव्हा इथं कटिंग करायच्या दुकानी आलो रे बाबा, की इथं वाटतं की लयच भारी हेअरस्टाईल आपली, आधीच काय करायची गरजच नाही आपल्याला.
तर तुमच्यासोबत असं होतं का नाही मला तेवढं नक्की सांगा. माझ्यासोबत तर दरवेळेस होते दरवेळेस. आणि आता लगेच आपली कटिंग स्टार्ट करू. तर मित्रांनो आपली अशा प्रकारामध्ये कटिंग झालेली आहे बघा. तर घरी गेल्या बघू आता आई काय म्हणते तर. मग आई काय नाही किती बारीक करू द्या ते मध्ये हे काऊन नाही उडीचं. कशी आहे किरण भाई आपले न्यू हेअरस्टाईल. शेंडी का पण यायची ना जरा. शेंडी पुढच्या वारीस कधी झाली. एक नंबर. चला तर मग विदेशात जाऊन आलो भाऊ. विदेशात चलो आता. का विदेशातच गेलते का काल. हा एक नंबर. तर मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि आई गेलेली बघा आपली कीर्तनाला. त्याच्यामुळे आईने सध्या काही हेअरस्टाईल बघितलेलं नाही. आणि मी सध्या करतोय डिनर. तर आपल्या डिनरला आहे खिचडी. कारण की मला जास्त आज काही भूक नव्हतं त्याच्यामुळे मीच मला आईला जरा खिचडीच कर खायला. तर मी आता जेवण करतो आणि आजच्यासाठी एवढंच. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी रामकृष्ण हरी.